हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे महिला. जेव्हा आपण म्हणतो मुलं लहान असतात, मुलांना काही कळत नाही, पण बघा आपल्याला काही आजार पण असेल तर आपली मुलं आपल्याला हेल्प करत नाही असं नाही. तर हे आहे रात्री तर त्याच्या पप्पाने कांदा लसूण आणायला सांगितलं होतं आणि आलं संपलं होतं. तर मी त्यांना फोनवर सांगितलं होतं. तर रात्री आल्यावरती तो काय म्हणतं, लसूण कुठे लसूण, मम्मीने सांगितलं होतं तुम्हाला लसूण आणायला. पप्पा म्हणतात अरे आता रात्रीची गाडी नव्हती म्हणून नाही आणलं, मग आता भाजी कशाची करणार. पप्पा म्हणतात लसणीची पण हवे ना, भाजीच करायची हवे. तर सकाळी आणली, तर त्याला सकाळी जाऊन आणली ना, रविवार आहे तर आणली का भाजी. तेव्हा हे आणलं कांदा, पण माझ्याने काय झालं, माझे कंबर खूप म्हणजे प्रचंड काय झालं काय 2-3 दिवस उभं राहून नये. त्या मुलग्याने तिथं पप्पाने ठेवल्यानंतर दारात आणून पप्पा गेले त्याचे कामावरती. त्यांनी ते उचलं ना बोचकं, तर त्याने असं ढकलत घेऊन आलं इथपर्यंत ठेवलंय त्याने आणून. एवढं पोरांना कळतं एवढं कळतं की काय काय नेऊन ठेवावं कुठं, की हे बरोबर त्याने तिकडून समजा दारातून ढकलत आणलं, उचललं नाही ना त्याला, म्हणून त्याने ढकलत आणलं, इथं ठेवलं आणून. त्या लसणी सोलत होती, तर मला म्हणतं मी सोलू का. म्हटलं नको, तो अभ्यास कर जा. तर अभ्यास करायला बसला दीदीबरोबर ABCD म्हणायला. म्हटले चला आता आलं लसूण घेतली आणि बसली होती इथं. आलं लसूणची पेस्ट करायची म्हणून इथं लसूण आणि आलं बसून होते. सारखं काय उठवणं झालंय माझे. हे पहा मी आलं लसूण पेस्ट कशी बनवते. जर एकदम छोटी लसूण असते ना, ती नाही सोलून घेतली तरी चालते, पण इथे माझ्याकडे खूप मोठी लसूण आहे तर ती सोलून घेतलेली आहे. मी साधारण 2 काड्या मी इथं सोलून घेतलेल्या आहेत लसणाच्या, आणि एक मोठा असा आळ्याचा भाग आहे तो घेतलेला आहे इथं साल काढून. आता याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. आता ही लसूण आपण आलं बारीक करून घेतले असे तुकडे आणि लसूण, तर हे मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आणि याच्यातच मीठ घालायचं. तर 1 चमचाभर असं मीठ घालायचं. तर हे बारीक करून घेऊया. तर याच्यामध्ये आता आपल्याला असं बारीक करून घेतल्यानंतर 2 चमचे तरी साधारण पाणी घालायचं. 2 ते 3 चमचे, जर बारीक नाही झाली तर, आणि मग बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता हे पहा किती मस्त अशी आपण पाणी घालून पेस्ट तयार केली आहे आलं लसूणची. तर हे एका डब्यामध्ये काढून ठेवायची, म्हणजे कसं होतं, एखादा डब्बा असो बरणी असो ह्याच्यामध्ये काढून ठेवायची, आपल्याला वापरायला सोपी जाते. तर ही आपली झटपट अशी बाहेरच्या पेक्षा घरी अशी करून ठेवायची. 1-2 काड्या लसणाच्या घ्यायच्या. त्याचप्रमाणे आपल्याला एक मोठा असा जाडसर तुकडा आपल्याला आल्याचा घ्यायचा आहे. मी दाखवते आल्याचा तुकडा तुम्हाला केवढा घेतला होता. हे पहा, हे असं आल्याचे तुकडे मी घेतले होते, आणि हे घेतलं होतं मी 2 लसणीच्या कांड्या. त्या सोडून आलं सोलल्यानंतर थोडंसं आपलं कमी होतं, त्याप्रमाणे आपण इथे आलं आणि लसूण वापरली होती. हे पहा झाले आपले आले लसूण पेस्ट. आणि हे पहा बसले होते मी, तर शिवांचं चाललं होतं, तो त्याचं तो घेऊन आला होता पाणी आणि ग्लास भरून आणला जाऊन, आणि व्यायाम करत बसला होता त्याचा तो. म्हणजे जसं तो पप्पांना पाहतो ना सकाळचा किंवा संध्याकाळचं ते ऑफिसवरून आल्यावरती करतात, तर त्या पद्धतीने त्यांचं जे बघणं असतं ना त्याचप्रमाणे तो करत होता. बहुतेक असं बघून किंवा त्यांच्याबरोबर करतो, त्यामुळे त्याला ते येत असतं. तर म्हटले चला बसले तर त्याला बघा कसा त्याचा तो व्यवस्थित करतो आहे. आणि मुलांचं कसं असतं, मोबाईलमध्ये आपण धरलं ना की सारखं येऊन पाहत होता, तू काय करतेस दोन माझा मोबाईल हातात दिसला ना की येत होता धावत, आणि करायचा बंद राहायचा, तू काय करतेस बंद कर. आणि हे चाललं होतं त्याचं सारखं पाहतं कसा बडबडतोय तो माझ्याशी. आणि बघा प्रत्येक गोष्ट तो बघून करतोय. असं असतात ना लहान मुलं. पाणी कशाला आणलंय का, काय करतोय, पाणी कशाला आणलंयस, पण काय करतोयस पाणी आणून.
आले पण पाणी कशाला आणलाय? मग प्यायलाच पाणी आणतात. पण तू काय करतोयस पाणी आणून? काय करतोयस तू एवढा वेळ? प्रेम करतोयस? तो पण दुपारचा आता पाणी असं पाणी बिणी घेऊन कोण येतं व्यायामाला? हा हे रे शिव कशाला नको? एवढा पाणी पिण्याचा ग्लास घेऊन आलायस का? कसला व्यायाम करतोय? काय पाणी पिणे आणलंयस? कसला व्यायाम करतोस? कर तरी बघू. आता पाणी कधी प्यायचं असतो? अरे पाणी कधी प्यायचं असतो? हात हात एकच हात, दुसऱ्या हाताचा व्यायाम कधी होणार? आणखी आणि पाणी कधी पिणार मग? पण इकडनं तिकडं का पाणी नेलास? उलटा माकड. व्हेरी गुड. जमतंय जमतंय जमतंय. परत तेच. आणि ते मगाशी काय करत होतास? हा